तर एकीकडे विदर्भामध्ये उष्णतेचा तडाखा बसलाय तर दुसरीकडे कोकणामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व भागामध्ये विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। रत्नागिरी जिल्ह्यात देखील दक्षिण भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। रायगड जिल्ह्यात देखील माणगावमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला। सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण होतं। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग मान्सूननं व्यापलाय। पुढच्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढचे 3 ते 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे। तर एकीकडे कोकण आणि मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी संपूर्ण राज्यभर मात्र मान्सूनपूर्व सरी 29 मे पासून पडतील असं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांनी म्हटलं आहे। मान्सूनचंही राज्यामध्ये वेळेत आगमन होण्याची शक्यता आहे, मात्र शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला त्यांनी दिला। गेल्या वर्षी कंडिशन फार वेगळी होती। 15 मे ते 30 मे ह्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस झाला होता आणि यावर्षी तसा प्रकारची कंडिशन नाही आहे। परंतु शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो की आपलं साधारण 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आपण बिलकुल पेरणी करू नये। आणि प्री मान्सून ॲक्टिव्हिटीमध्ये जरी पाऊस झाला तरी आपल्याला मान्सूनचं आगमन आपण सध्या पाहतोय की अंदमानमध्ये मान्सून आलेला आहे साधारण 4 दिवस अगोदर, तसाच तो प्रोग्रेस करत केरळमध्ये सुद्धा एक 4 दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे। तर अहिल्यानगरमध्ये 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस होतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय। श्रीगोंदा तालुक्यातल्या कोळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाच्या बागांचं नुकसान झालंय। वादळी वारे आणि जोरदार पाऊस यामुळे अनेक झाडं जमीनदोस्त झाली आहेत। दरम्यान प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात झाली आहे। कालच्या पावसाने माझं इतकं नुकसान झालंय, पूर्ण डाळिंब एवढे दिवस त्याला जपलंय, पोरांसारखं जपलंय त्याला। कालच्या वादळी पावसामुळे माझी गारपीट याच्यामुळे फार नुकसान झाले, काही शिल्लक राहिलं नाही। अवकाळी पाऊस तसे वादळी वाऱ्यामुळे कोळगाव गावामध्ये आणि परिसरामध्ये डाळिंब तसेच संत्रा, आंबा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। इंजनगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा इतका भीषण होता की अनेक शेतात केळीच्या बागा अक्षरशः आडव्या पडल्या। इंजनगावमधील शेतकरी तानाजी अडकिने यांच्या शेतातील तब्बल 4000 केळीची झाडं वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत। अवघ्या काही दिवसात केळी बाजारामध्ये जाणार होती आणि त्यातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलंय। माझ्या शेतामध्ये केळीची बाग आहे आणि या बागेचं भरपूर नुकसान झालेलं आहे। या नुकसानीची शासनातर्फे मला काहीतरी आर्थिक मदत मिळाव। एकंदरीत किती खर्च झाला होता? अशी 1.5 ते 2 लाखाच्या जवळपास खर्च झालेला आहे सर। तर नांदेडमध्ये वादळी पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि वादळी वाऱ्यामुळे मुदखेड आणि भोकर या 2 तालुक्यांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालंय अशी माहिती मिळते। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडल्याच्या घटना घडल्यात। जागोजागी विजेच्या ताराही तुटल्यात, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। वादळी वाऱ्यामुळे केळीचे अतोनात नुकसान झालेले आहेत आणि पाने फाटलेली आहे, त्यामुळे उन्हाचा शिरकाव होऊन केळीच्या उत्पादनावर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। आणि विजेचे खांब तुटल्यामुळे शेतकऱ्याचा विद्युत पुरवठा पण बंद होण्याची शक्यता आहे। आता तर बंद झालेलाच आहे, तरी शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्याची मदत करावी। तर परभणी जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय। विशेषतः पाथरी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पाथरी तालुक्यातील वरखेड शिवारातील शेतकरी आसाराम विठ्ठलराव ढगे यांच्या तब्बल 2 एकर क्षेत्रावर केळीची बाग होती। वादळी वाऱ्यामुळे
ही बाग पूर्णपणे आडवी झाली आहे. केळीची झाडं मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाल्यामुळे लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. गेल्या वर्षी कंडिशन फार वेगळी होती. 15 मे ते 30 जून 30 मे ह्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस झाला होता आणि यावर्षी तसा प्रकारची कंडिशन नाही आहे. परंतु शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो की आपलं साधारण 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आपण बिलकुल पेरणी करू नये. आणि प्री मान्सून ॲक्टिव्हिटीमध्ये जरी पाऊस झाला तरी आपल्याला मान्सूनचं आगमन आपण जसं पाहतोय की अंदमानमध्ये मान्सून आलेला आहे साधारण 4 दिवस अगोदर, तसाच तो प्रोग्रेस करत केरळमध्ये सुद्धा एक 4 दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.